नेक्स्ट पॉइंट आहे पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर म्हणजेच पोटेन्शियोमीटर एक इन्स्ट्रुमेंट आहे. ओके बेटा, या इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास सुद्धा या चॅप्टर मध्ये आहे. म्हणून पोटेन्शियोमीटर कोण आहे आणि त्याचं कसं वर्किंग प्रिन्सिपल आहे आणि तो वापर कशासाठी करतोय, आपण किती ऍप्लिकेशन शिकतोय, याचे ऍप्लिकेशन झाले की आपला हा टॉपिक संपतोय बाळांनो. म्हणून पोटेन्शियोमीटर कोण आहे? पोटेन्शियोमीटर इज अ इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस. हा एक इक्विपमेंट आहे. युजिंग दॅट वी कॅन measure the EMF of the cell, potential difference across the two terminals of the cell. We can measure the internal resistance of the wire. cell internal resistance of the cell मोजणारा हा एकमेव इन्स्ट्रुमेंट आहे. त्यानंतर we can also compare the EMFs of two cells. दोन सेलचं EMF कंपेअर करू शकतो पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने. जे काम आपण व्होल्ट मीटरनं करू शकत नाहीये ते काम आपण पोटेन्शियोमीटरनं करू शकतो. म्हणून पोटेन्शियोमीटर हा पोटेन्शियल मेजर करणारा इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणून त्याचं नाव पोटेन्शियोमीटर. देखो, मीटर म्हणजे आता इथं मीटर का मोजतोय ना आपण त्याच्या मदतीनं काहीतरी, म्हणून इथं मीटर का म्हटलं, याच्या मदतीनं आपण पोटेन्शियल मोजतोय, पोटेन्शियल डिफरन्स मोजतोय, EMF मोजतोय, EMF कंपेअर करतोय, इंटरनल रेजिस्टन्स मोजतोय, एवढं काम करतोय आपण आणि म्हणून त्याचं मीटर नाव पडलं. पोटेन्शियल बद्दलचा हा इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून पोटेन्शियोमीटर नाव पडलं. म्हणून व्हॉट इज पोटेन्शियोमीटर अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय आहे? तर पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ व्हेरी लॉंग वायर. एक लांब लचक वायर असतं, 1 मीटर नसतं बरं इथं, लांब लचक. जेवढं लांब जास्त वायर तेवढी त्याची ॲक्युरेसी आणि सेन्सिटिव्हिटी हाय असते. ओके बेटा, म्हणून व्हॉट इट कन्सिस्ट, पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ लॉंग युनिफॉर्म वायर स्ट्रेच्ड ऑन अ वुडन प्लॅंक. एका लाकडी फळीवर झिगझॅग पद्धतीनं त्याला काय केलं जातं, ताणून स्ट्रेच करून फिट केलं जातं. ओके, झिगझॅग पद्धतीनं, कारण कमी जागेमध्ये जास्त लांबीचं वायर बसवण्याची पद्धत म्हणजे झिगझॅग पद्धत आहे. म्हणजे असं बसायचं, इथून घेऊन जायचं, इथून घ्यायचं, असं घ्यायचं, एका लाकडी फळीवर बसवायचं असं. आणि मग कनेक्टिंग पॉइंट्स हा A आणि इथला B पॉइंट. तर अशी लाकडी फळी असते, त्याच्यावर किती पाहिजे तेवढे टर्मिनल्स तुम्ही काय लेयर्स म्हणजे वायर्स तुम्ही याच्यावर अरेंज करू शकता. जेवढे जास्त वायरचं तुम्ही पोटेन्शियोमीटर वापराल तेवढे सेन्सिटिव्हिटी आणि ॲक्युरेसी जास्त असते. ओके, म्हणून पोटेन्शियोमीटर काय आहे? एक युनिफॉर्म लांब वायर आहे, व्हेरी लॉंग थिन युनिफॉर्म वायर स्ट्रेच्ड ऑन द वुडन प्लेट, वुडन प्लॅंक कॉल्ड एज पोटेन्शियोमीटर. ओके, मग या पोटेन्शियोमीटरला काम करण्यासाठी, ड्राईव्ह करण्यासाठी, चालवणारा बनवण्यासाठी ड्रायव्हर सेल असते एक. ओके, ड्रायव्हर सेल हाय पोटेन्शियलचा असतं बाळांनो. ड्रायव्हर सेल आणि कंट्रोल की आणि रिओस्टॅट RH हा आहे पोटेन्शियोमीटर. बघा ना, मगाशी आपण मीटर ब्रिज मध्ये पण घेतलं होतं, खाली बॅटरी, की, रिओस्टॅट आणि 1 मीटरचं वायर होतं. मग ते एवढी सिस्टीम म्हणजे पोटेन्शियोमीटरच आहे का नाही बघा बरं. म्हणून तिथं सांगितलं होतं तुम्हाला की हा पोटेन्शियोमीटर होऊ शकतो. पण मीटर ब्रिज मध्ये लांब लचक वायर नसतं, 1च मीटरचं वायर असतं, इथं मात्र लांब वायर असतं. ओके, याचं काम वेगळं आहे, याचं ऍप्लिकेशन वेगळं आहे बाळांनो. व्हॉट इट कन्सिस्ट, इट कन्सिस्ट ऑफ व्हेरी लॉंग थिन युनिफॉर्म वायर स्ट्रेच्ड ऑन वुडन बोर्ड. And in order to drive that potentiometer, driver cell S, control key K and rheostat RH connected as shown in the figure. Construction of potentiometer संपलं. आता वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? तर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल. तर पहा, पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल आहे पहिलं काय, या वायरवरचे कुठलेही 2 पॉइंट घ्या, हो कुठलेही 2 पॉइंट घ्या, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स ऑन द पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन दॅट 2 पॉइंट्स. संपलं प्रिन्सिपल. किती सोपं आहे बघा.
म्हणजे या वायरवरच्या कुठल्याही दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन दॅट टू पॉइंट्स. म्हणजे समजा तुम्ही दोन पॉइंट घेतलात, एक इथं घेतलात आणि एक इथं घेतलात. P आणि Q या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स किती? जर जास्त लांबीचे दोन पॉइंट घेतलात तर पोटेन्शियल डिफरन्स पण जास्त असतं. जर जवळले दोन पॉइंट घेतलात तर पोटेन्शियल डिफरन्स पण कमीच राहणार. बघा एवढं सिंपल प्रिन्सिपल आहे. म्हणून potential difference between any two points on the wire is directly proportional to length of the wire between the two points on the potentiometer. तर वायरवरच्या कुठल्याही दोन पॉइंटच्या लांबीवर पोटेन्शियल डिफरन्स डिपेंड असतं. सिंपल आहे. मग याला प्रूव्ह करण्यासाठी काही एफर्ट्स आहेत का? काही नाही, सिंपल एफर्ट्स आहेत. बघा आता एकूण लांबी आहे एल लांबीचं हे वायर आहे बाळांनो, ठीक आहे. मग आता एल लांबीच्या वायरचं रेजिस्टन्स नक्कीच काय राहणार आहे? आर इक्वल टू रो एल अपॉन ए राहणार आहे. ओके बेटा. मग रेजिस्टन्स ऑफ द वायर आर घेणार, रिओस्टॅट आर एच घेणार. मग करंटचं सूत्र काय राहणार? आय इक्वल टू एस डिवायडेड बाय आर. एस म्हणजे या ड्रायव्हर सेलचं EMF ई म्हणतो बाळांनो, ई डिवायडेड बाय आर प्लस आर एच. एवढं करंट चाललं कशातून? या वायर मधून एवढं करंट चाललं. आता मला सांगा बाळांनो, वायरची टोटल लांबी किती आहे? त्याचं रेजिस्टन्स आर, रिओस्टॅट किती? आर एच. ओके. ई कोण आहे? या बॅटरीचं EMF आहे. ओके. एवढं करंट याच्यातनं चाललं. आता बघा तुम्ही फक्त पॉइंट बदलताय. तुम्ही समजा मी पॉइंट काय घेतला? ए टू पी घेतला. म्हणजे या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स काढायचं आहे. तर तुम्ही काय करणार? या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स काढायचं आहे म्हटलं ना, पटकन ओहम्स लॉला आमंत्रित करणार. ओहम्स लॉच्या साह्यानं तुम्ही काय सांगता? करंट इंटू रेजिस्टन्स ऑफ दिस वायर. एवढ्याच वायरचं रेजिस्टन्स किती आहे? तर त्याचं रेजिस्टन्सला करंटला मल्टिप्लाय करता. मग मला सांगा, अख्ख्या एल लांबीच्या वायरचं रेजिस्टन्स आर आहे, तर या छोट्याशा LAP म्हणतो याला, लेंथ ऑफ वायर बिटवीन ए अँड पी, LAP. या छोट्याशा LAP लांबीच्या वायरचं रेजिस्टन्स किती असेल? तर मग एल लांबीच्या वायरचं रेजिस्टन्स कॅपिटल आर आहे, तर LAP एवढ्या लांबीच्या वायरचं रेजिस्टन्स किती आहे? तर दोघांचा गुणाकार आणि एल न भागाकार करतोय. म्हणजे याचा अर्थ रेजिस्टन्स घेत असताना आर अपॉन एल इंटू LAP. मग सांगा, करंट सर्व कॉन्स्टंट आहे. तुम्ही पॉइंट इथं घेतलाय म्हणजे आपण यापैकी कुणाला बदललंय का? वायर तोच, सोर्स तोच, तेच बॅटरी, तेच EMF, टोटल रेजिस्टन्स वायरचं बदललं का? काही नाही. रिओस्टॅट तसाच ठेवलाय. मग हे सर्व कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ VAP डायरेक्टली प्रोपोर्शनल टू LAP. म्हणून या पोटेन्शियोमीटर वायरवरचे कुठलेही दोन पॉइंट घेतलात तर त्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स हे त्यांच्या लांबीवर डिपेंड असतं. जर दूरचे दोन पॉइंट घेतलात तर पोटेन्शियल डिफरन्स जास्तीचं असतं आणि खूप जवळले दोन पॉइंट घेतलात तर पोटेन्शियल डिफरन्स खूप लहान असतं. साधं उदाहरण आहे की हो. बघा लॉजिक आहे कसं. हा 6 व्होल्टचा बॅटरी आहे, इथं 3 व्होल्ट, इथं -3 व्होल्ट. ओके बेटा. हां, इथं किती आहे? -2 व्होल्ट. इथं किती आहे? -1 व्होल्ट. इथं किती आहे? 0. इथं किती आहे? -2, -1. इथं किती आहे? +1. इथं किती आहे? +2. असं आहे. मला सांगा इथं किती असणार आहे? 2.5. ओके. इथे किती राहणार आहे? 1.5. इथे किती राहणार आहे? 0.5. मी जर पॉइंट इथला आणि इथला घेतला तर दोघातला पोटेन्शियल डिफरन्स अर्धा आहे. मी इथला आणि इथला घेतला, बघा 2 पॉइंट घेतले, हे 2.5 आणि हे 1.5. पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? 1. जसं जसं मी दूरचे पॉइंट घेऊ लागलो तसं पोटेन्शियल डिफरन्स वाढत चालला का नाही? आता या 2 पॉइंट मधला डिफरन्स अर्धा आहे. या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स 1चा आहे. या 2 पॉइंट मधला कितीचा आहे? 1.5चा आहे. या पॉइंट मधला कितीचा आहे? 2चा आहे. या पॉइंट मधला कितीचा आहे? वाढत चालला का नाही पोटेन्शियल? जसं जसं डिस्टन्स वाढत चाललं ना तसं तसं पोटेन्शियल डिफरन्स पण वाढतं. दूरचे पॉइंट पोटेन्शियल डिफरन्स जास्तीचा, जवळले पॉइंट पोटेन्शियल डिफरन्स कमीचा. म्हणून याचे तुकडे किती करायचे आहेत? बारीक बारीक जर तुकडा करायचा असेल तर वायरची लांबी
जास्त घेतली पाहिजे. म्हणून इंटेन्सिटी किंवा त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो, ज्याची सेन्सिटिव्हिटी 0.025 व्होल्ट एवढा व्होल्टेज जर मोजायचा असेल तर एवढा बारीक तुकडा करायचा असेल तुम्हाला, तिथं अर्धे अर्धे तुकडे केलेत ना तुम्ही, अर्धा इथून एवढा, अर्धा इथून एवढा, अर्धा. मग याला जर पुन्हा कमी कमी तुकडे करायचे असतील तर तुम्हाला जास्त लाईन मारावे लागतील त्याच्यावर आणि लांबी जास्त घ्यावी लागेल. म्हणून लार्जर द लेंथ ऑफ द वायर लार्ज विल बी द सेन्सिटिव्हिटी, हाय विल बी द सेन्सिटिव्हिटी. म्हणून सेन्सिटिव्हिटी आणि ॲक्युरेसी ऑफ द पोटेन्शियोमीटर वाढवायचं असेल तर लांबी वाढवली पाहिजे. जेवढं जास्त लांबीचं वायर त्याच्यावर बारीक 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 तुकडे करून आपल्याला दिलेल्या पोटेन्शियल डिफरन्सला, जोडलेल्या पोटेन्शियल डिफरन्सचे बारीक बारीक तुकडे करता येतात आणि बारीक बारीक फ्रॅक्शन व्हॅल्यू सुद्धा तुम्ही मोजू शकता. हे वेगळं वैशिष्ट्य आहे पोटेन्शियोमीटरचं. म्हणून पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने तुम्ही पोटेन्शियल हे फ्रॅक्शन व्हॅल्यू, लहानात लहान फ्रॅक्शन व्हॅल्यू पासून मोठ्यात मोठी कितीही व्हॅल्यू मोजू शकता. पण व्होल्ट मीटरच्या साहाय्याने तुम्ही इंटिग्रल मल्टिपल मध्येच किंवा 0.5, 0.1, 0.2, 0.3 इथपर्यंतच व्होल्टेज मोजू शकता. पण 0.025 व्होल्ट, 0.0015 व्होल्ट एवढं मोजू शकत नाहीये. म्हणून व्होल्ट मीटरपेक्षा पोटेन्शियोमीटर श्रेष्ठ का, यातलं पहिलं कारण आहे व्होल्ट मीटर कॅन नॉट मेजर द पोटेन्शियल फ्रॅक्शन, व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन व्हॅल्यूज ऑफ द, लहान स्मॉल व्हॅल्यू मोजू शकत नाही, पण पोटेन्शियोमीटर कॅन मेजर देम. व्होल्ट मीटरच्या साहाय्याने तुम्ही 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स, लार्ज व्हॅल्यूचं पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकता, पण फ्रॅक्शन व्हॅल्यू मोजू शकत नाही. ते काम पोटेन्शियोमीटर करतं. त्याच्यानंतर व्होल्ट मीटरच्या साहाय्याने तुम्ही 2 बॅटरीचा EMF मोजू शकत नाहीये, पण कुणाच्या साहाय्याने, व्होल्ट मीटरच्या साहाय्याने. व्होल्ट मीटरच्या साहाय्याने जर तुम्ही बॅटरीचं EMF मोजायला गेलात तर बॅटरीचं EMF म्हणजे काय असतं, बॅटरीच्या 2 इलेक्ट्रोड मधलं, हे बघा ना, ही बॅटरी असते ना, तर या 2 इलेक्ट्रोड मधलं पोटेन्शियल EMF मोजायचं आहे ना तुम्हाला. तर EMF म्हणजे कोण असतं माहित आहे का, 2 इलेक्ट्रोड मधलं पोटेन्शियल डिफरन्सच असतं, पण बॅटरीतनं 0 करंट न काढता, थोडं सुद्धा करंट न काढता या 2 टर्मिनल मधलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच EMF असतं. मग तुम्ही जर व्होल्ट मीटर म्हणून जर याला जोडलात, व्होल्ट मीटर जर जोडलात, तर व्होल्ट मीटरला डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी काही करंट लागतं का नाही? मग काही ना काही करंट तुम्ही इथून सोडलाय म्हणजे लिकेज ऑफ करंट आहे, म्हणजे वी कांट मेजर द परफेक्ट पोटेन्शियल बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स विदाउट ड्रॉइंग एनी करंट. म्हणून व्होल्ट मीटर EMF मोजण्याचं काम करत नाही, पण पोटेन्शियोमीटर EMF मोजण्याचं काम करतं. व्होल्ट मीटरच्या साहाय्यानं आपण बॅटऱ्यांचं, सेलचं EMF कम्पेअर करू शकत नाही, पण व्होल्ट मीटरच्या साहाय्यानं ते करू शकत नसल्यामुळं पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानं ते करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे, पोटेन्शियोमीटरच्या साहाय्याने आपण इंटरनल रेजिस्टन्स सेलचं मोजू शकतो. या बॅटरीमधलं जे इंटरनल रेजिस्टन्स असतं ना सेलमधलं, ते मोजू शकतो, पण व्होल्ट मीटरच्या साहाय्यानं इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल मोजता येत नाहीये. म्हणून दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटरपेक्षा हा श्रेष्ठ का आहे, त्याचं कारण आहे विद्यार्थ्यांनो, की हे त्याचे कारण सांगितलेले आहेत. म्हणून व्हॉट इज पोटेन्शियोमीटर आणि व्हॉट इज वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, आणि त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. तर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरच्या मदतीनं मी एक असा फॉर्म्युला काढू इच्छितोय बाळांनो. तर असा फॉर्म्युला कसा काढतोय ते बघा. मला सांगा, हा जो फॉर्म्युला काढलाय, जो मी भविष्यात पुन्हा पुन्हा वापरणार आहे, हे रिलेशन आहे, इक्वेशन आणतोय. तर इक्वेशन आणण्यासाठी VAP इक्वल टू काय, लेंथ AP आहे ना, तर इथं घेत असताना VAP घेत असताना काय इथं आहे ना, हे I रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ याला मी I सिग्मा म्हणतोय इंटू LAP, वेअर सिग्मा इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे त्या पोटेन्शियोमीटर वायरच्या युनिट लांबीचं रेजिस्टन्सला मी सिग्मा डिनोट करतोय. तर भविष्यामध्ये मी याला खूप वेळेस वापरणार, किंवा डायरेक्टली R अपॉन हे सुद्धा वापरू शकता. ओके बेटा, हे कॉन्स्टंटच आहे ना. म्हणून VAP इक्वल टू IRLA. म्हणून करंट R अपॉन L इंटू LAP. मी खूप वेळेस याचा वापर करणार आहे. मी I सिग्मा पण म्हणू शकतो याला, I सिग्मा LAP.
समजा L1 लांबीवर तुम्हाला पॉईंट भेटला इथं, L1 लांबीवर हा एखादा एक्स पॉईंट आहे, तर या दोघातला PD म्हटल्यानंतर काय लिहिणार, L1 लांबीवर जर हा पॉईंट आहे, इथून L1 लांबीवर आहे तर इथं L1 घ्यायचं, या दोन पॉईंट मधला PD. L2 लांबीवर दुसरा पॉईंट भेटला तर या दोन पॉईंट मधला PD म्हटलं की काय घेणार, I सिग्मा L2 घेणार, कारण दोघांसाठी ही करंट सेमच चाललं या वायर मधून. करंटवर काही परिणाम आहे का या वायर मधल्या, नाही. हा सिग्मा मटेरियल सेमच आहे, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सेमच आहे सर्वांची, युनिफॉर्म वायर आहे ना हे, आणि मग लांबी वेगळी असल्यामुळं इथलं पोटेन्शियल डिफरन्स वेगळं, इथलं पोटेन्शियल डिफरन्स वेगळं. म्हणून याचा उपयोग मी भविष्यात करणार आहे. मी विचारेन तुम्हाला की अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कसं लिहू रे, तर तुम्ही हे म्हणू शकता, हे म्हणू शकता, लांबीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं सांगू शकता. ओके बेटा, तर व्हॉट इज पोटेन्शियोमीटर हे झालं, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर झालं, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, व्होल्टमीटरपेक्षा तो श्रेष्ठ का आहे ते सुद्धा झालेलं आहे. आता जाऊया पोटेन्शियोमीटरच्या सहाय्यानं त्याचे ॲप्लिकेशन्स घेऊया. म्हणून ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर, तर त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, पोटेन्शियोमीटरच्या सहाय्यानं कंपेअर द EMFs ऑफ टू सेल्स. ओके बेटा, EMF ऑफ द टू सेल्स कंपेअर करायचं आहे. म्हणून पोटेन्शियोमीटर कसा वापरला जातो, दोन सेलचं